नमस्कार, जय महाराष्ट्र पब्लिक. तर सध्या बघू शकता कसला काळा बाजार चालू आहे. सध्या राशन दुकानामधून हे धान्य आणलेलं, तर त्याच्यामध्ये चक्क प्लास्टिकचे तांदूळ दिसतात ते. तर आता हे बघू शकता तुम्ही, इथं नीट करायला चालू आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे तांदूळ दिसतात हे पूर्ण प्लास्टिकचे आहेत. हे बघा, हे सगळे मोठे मोठे दिसतात हे. आणि रिअलवाले ह्याच्यामध्ये रिअल बघू शकता तुम्ही इथं. हे जे आहे ना, काही रिअल किती फरक आहे ह्याच्यामध्ये. ही रिअल, आता हे रिअल तांदूळ आहे, त्याच्यामध्ये आपण त्या साळीमधून काढल्यानंतर ह्याचं एक साईडचं ते कोण जे असतं ना, हे एक साईडचं ते पूर्ण प्रकारे कट असतं आणि हे पूर्ण प्लॅस्टिकचे बनलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये कसं किती फरक आहे ह्याच्यामध्ये. जमीन आसमानचा फरक आहे. आणि हे पूर्ण तांदूळ राशन दुकानामध्ये येतात. ते राशन दुकानामध्ये आलेले आहेत हे तांदूळ, आणि तिथून आणले नंतर घरी तर आपण आणून तसंच खातो. तर विश्वास बसत नाही ह्या गोष्टीवर. हे नेमकं काळा बाजार चालला तरी कुठं. तर हे सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण की सगळीकडे भ्रष्टाचार आणि भेसळयुक्त झालेलं आहे. तर याच्यामध्ये या तांदळामध्ये देखील प्लॅस्टिकचे तांदूळ ही करण्यात आलेले आहेत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, कारण की जे पण राशनचं धान्य आणल्यानंतर तसंच खातात ना, त्यांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि नीट करून खा, कारण की खूपच काळा बाजार झाला आहे. तर हा व्हिडिओ नक्की जास्त शेअर करा, जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे. हा व्हिडिओ सरकारपर्यंत पण गेला पाहिजे. तर याची दखल घ्या सर्वांनी.